प्रथमतः उपस्थित असलेल्या सर्व समाज बांधवांना विद्रोही सांस्कृतिक चळवळीचा कार्यकर्ता म्हणून अभिवादन। आजचा जो मोर्चा या ठिकाणी जे आंदोलन ज्या पद्धतीचं आंदोलन इथं होतंय, असंच आंदोलन राज्यभरात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या तालुक्यांच्या मधून वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या मधून होतंय। पण या आंदोलनाकडे बघत असताना जरा वेगळ्या बाजूने आम्ही विचार करून बघितला, जरा वेगळ्या बाजूने विचार करून बघितला आणि आम्हाला असं दिसलं की माझ्या समोर बसलेला समाज बांधव जो आहे त्याच्या कुणाच्याही मनात असं नसेल की समजा एखाद्या धनगर बांधवाचं मूल शिकत असेल शाळेत तर त्याला शिक्षण मिळू नये असं आपल्याला वाटतं का? आपल्याला कुणालाही तसं वाटत नाही। एखाद्या धनगर बांधवाचं कुठलं काम अडलेलं असलं आणि ते जर आरक्षणामुळे त्यांचा तो प्रश्न जर सुटणार असेल तर आपल्याला असं वाटतं की त्यांचा प्रश्न सुटू नये म्हणून। धनगर बांधवांचं आरक्षणाचा प्रश्न सुटावा, पण तो सुटत असताना आदिवासींच्या आरक्षणाला धक्का लागू नये अशी प्रामाणिक भावना आपली सगळ्यांची आहे। मित्रांनो, आदिवासींना धनगरांच्या विरोधात, धनगरांना आदिवासींच्या विरोधात, मराठा समाजाला अजून कुणाच्या तरी विरोधात, हिंदू समाजाला अजून कुणाच्या तरी विरोधात, लोकांना एकमेकाच्या विरोधात उभं करून आणि महाराष्ट्राची वीण ज्या पद्धतीची घट्ट पुरोगामी पद्धतीची होती ती नष्ट करायचं काम सुरू आहे। आरक्षणासाठी मोर्चे आंदोलन संविधानिक मार्गाने होतील, झालीच पाहिजेत, पण हे करत असताना एक समाज जर दुसऱ्या समाजाच्या विरोधात उभा राहिला, एक समाज जर दुसऱ्या समाजाचा द्वेष करू लागला, एक समाज जर दुसऱ्याला शिव्या देऊ लागला तर साहजिक दुसरा पण प्रतिकार करणार ना। आणि ह्या पद्धतीचं वातावरण जर वाढत राहिलं बांधवांनो तर ज्या पद्धतीचं यूपीचं आणि देशाचं वाटोळं या भाजप आणि आरएसएस वाल्यांनी केलंय तसंच वाटोळं महाराष्ट्राचं सुद्धा होईल। त्यामुळं आदिवासींच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये ही मागणी करत असताना धनगर समाजाच्या विरोधातला द्वेष पेरला जातोय का काय हे सुद्धा आपण तपासून पाहिलं पाहिजे। ह्या अकोले तालुक्यामध्ये एक जरी धनगर समाजाचं कुटुंब असेल तरी त्याला अजिबात तुमची भीती वाटता कामा नये, त्याला अजिबात ह्या तालुक्यात एकटं पडल्याची भावना येता कामा नये। त्यांचा सुद्धा प्रश्न तुमचाच आहे। तुमचा प्रश्न जसा तुमच्या मुलाचा शिक्षणाचा आहे तसं त्यालाही मुलं आहेत, त्यांच्याही मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न आहे। पण आदिवासींच्या आरक्षणाला धक्का न लावता त्या बांधवांचा प्रश्न सुटावा अशी प्रामाणिक भावना आमची सर्वांची, आपली सर्वांची आहे। अकोले तालुक्यामध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीचं धर्माच्या आधारावरचं, जातीच्या आधारावरचं राजकारण आणि ज्या पद्धतीचं आरक्षणाच्या मधून आलेलं राजकारण, ह्या दोन्हींच्या मुळे अकोले तालुक्यातलं वातावरण बिघडणार नाही याची आपण सगळी काळजी घेऊया। शिक्षणाच्या सरकारी शाळांच्या खाजगीकरणाचा मुद्दा, तोही मुद्दा आजच्या या मोर्चात, या आंदोलनाच्या निमित्ताने आहे। 2015-16 अकोले तालुक्यातल्या 19 जिल्हा परिषदेच्या शाळा बंद केलेल्या आहेत। माहितीसाठी सांगतो, अकोले तालुक्यातल्या 19 जिल्हा परिषदेच्या शाळा बंद केल्या आणि त्या 30 तारखेपर्यंत 20 पट, 22, 18 असा पट होता आणि दिवाळीच्या सुट्टीनंतर अचानक 0 पट करून त्या शाळा बंद केलेल्या आहेत। बांधवांनो, शिक्षणाच्या वाटोळं ज्या पद्धतीचं आता महाराष्ट्रामध्ये सुरू आहे त्याचा पहिला प्रयोग अकोले तालुक्यात यशस्वीपणे त्यांनी राबवलेला आहे। त्यावेळेस सुद्धा अकोल्यामध्ये आपण शिक्षण हक्क परिषद घेतली होती। कॉम्रेड अजित नवले त्या शिक्षण हक्क परिषदेला होते, कॉम्रेड वाहरूभाऊ सुद्धा त्या शिक्षण हक्क परिषदेला होते। त्याच वेळेला जर प्रत्येक गावागावातून आपण उठाव केला असता तर आज ज्या बंद पडणाऱ्या, बंद केल्या जाणाऱ्या शाळांची जी काही यादी आहे त्याच्यामध्ये तुमच्या गावातल्या शाळेचं नाव नसतं। आपण कधी कधी दुर्लक्ष करतो छोट्या छोट्या गोष्टींकडे आणि त्याच्यानंतर मोठ्या प्रमाणात आपल्याला परिणाम भोगावे लागतात। विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या वतीनं जेवढं मत मला मांडायचं होतं ते मी मांडलेलं आहे। इथून पुढच्याही काळामध्ये आरक्षणाच्या आंदोलनाच्या दरम्यान
एक कुठलाही समाज दुसऱ्या समाजाच्या विरोधात उभा राहणार नाही याची आपण सगळे मिळून काळजी घेऊया. जाता जाता एक निरीक्षण गेल्या काही दिवसातलं अमितजी मला सांगायचंय. म्हणजे आपल्याला आज ज्या इथं सगळ्यांना एकत्र येऊन बसावं लागतं, 2019ला ज्या पद्धतीने आपण सगळ्यांनी ताकद लावली, ज्या पद्धतीचं बळ दिलं, ते बळ आपलं उपयोगी जर आलं असतं तर आपल्याला असं रस्त्यावर उतरायची गरज पडली नसती. तालुक्यातल्या प्रत्येक गावातला, प्रत्येक वाडी वस्तीचा, प्रत्येक चळवळीतला कार्यकर्ता उतरला रस्त्यावर आणि त्यांनी सांगितलं की भाजपला आम्ही निवडून येऊ देणार नाही. आणि भाजपच्या विरोधात ज्यांना आम्ही निवडून दिलं तेच भाजपच्या सोबत जाऊन बसले. ही अकोले तालुक्यातल्या लोकांच्या मताशी गद्दारी आहे, लोकांच्या प्रामाणिक भावनेशी ही गद्दारी आहे. आणि कधीतरी त्याच्यावर सुद्धा स्पष्टपणे बोललं पाहिजे. मी असं ऐकलं 13-14 तारखेला पुन्हा मोर्चा काढताय सत्ताधारी पक्षातली लोक. अरे काय करताय, काय करताय? विधानसभेत तुम्हाला कशासाठी पाठवलंय? काय करता त्या विधानसभेत तुम्ही जाऊन? रस्त्यावर लोकांना उतरावं लागतं. तुम्हाला इतकीच जर शाळा बंद पडण्याची जर काळजी आहे तर विधानसभेमध्ये का तुम्ही विधानसभेचं काम तहकूब करत नाहीत? का तिथं तुम्ही आवाज उठवत नाहीत? विधानसभा बंद पाडली पाहिजे जर शाळांचं खासगीकरण होत असेल तर. ते टाकून दिल्याने तुम्ही इथे येतात तहसीलला. सामान्य शेतकरी ज्या तहसीलदारांना निवेदन देतो त्याच पद्धतीने तुम्ही येऊन देणार? अरे मग तुमच्यात आणि त्यांच्यात फरक काय? तुम्हाला ह्यासाठी आम्ही निवडून दिलं होतं का? तुम्हाला ह्यासाठी आम्ही निवडून दिलं नव्हतं. आमच्या तालुक्यातली एकही सरकारी शाळा बंद पडणार नाही ह्या खात्रीसाठी निवडून दिलं होतं. अकोले तालुक्यातल्या कुठल्याही शाळा कॉलेजातली मुलं जेव्हा सकाळी कॉलेजात येतील, शाळेत येतील, त्यांना पुन्हा घरी जायला एसटी बस असली पाहिजे ह्या खात्रीसाठी आम्ही तुम्हाला निवडून दिलं होतं. आरक्षणाच्या प्रश्नासाठी रस्त्यावर लोकांना उतरायची गरज का पडावी? हे काम तुमचं होतं आणि तुम्ही ते काम पूर्ण केलेलं नाही. त्यामुळं कधीतरी स्पष्टपणे ह्या गोष्टीवर बोललं पाहिजे. जाता जाता एक निरीक्षण मगाशी मी जे सांगायचं राहिलो होतं ते सांगतो की अकोले तालुक्याचे आजी आणि माजी आमदार जे आहेत, अकोले तालुक्याचे आजी माजी आमदार जे आहेत त्याच्यापेक्षा भावी आमदार आम्हाला जास्त प्रेमळ वाटतात. म्हणजे कॉम्रेड अजित नवलेंचे नाव त्याच्यात, पण मग विधानसभेला नको ते. धन्यवाद. पुन्हा एकदा इन्कलाब जिंदाबाद. धन्यवाद. यानंतर मदनरावजी पथवे यांना विनंती, आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे.